पश्चिम आशियातील संकटाचा सामना शांतपणे, संयमानं आणि एकजुटीनं करण्याचं आवाहन करत देशवासियांच्या सामर्थ्यानंच या संकटावर मात करणार असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास. अनेक देशांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असताना भारतातील नागरिकांना झळ बसू नये यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत, पंतप्रधानांनी केलं आश्वस्त. उत्तर प्रदेशात नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. हा प्रकल्प विकसित उत्तर प्रदेश विकसित भारत अभियानाचा नवा अध्याय. पंतप्रधान. जागतिक आर्थिक सुरक्षेसाठी मुक्त नौवहनाचं महत्त्व. फ्रान्समध्ये G7 परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी केलं अधोरेखित. सर्वानुमते निर्णय प्रक्रिया ही जागतिक व्यापार संघटनेच्या वैधतेचा पाया. सर्वसंमतीवर आधारित निर्णय प्रक्रियेत परस्पर विश्वास निर्माण करणं गरजेचं. पीयूष गोयल. काही लोक देशामध्ये जाणीवपूर्वक संभ्रम पसरवत असल्याचं सांगत लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. कुवेतहून 47,612 मेट्रिक टन LPG घेऊन जगवसंत जहाज गुजरातमधल्या वाडीनार बंदरावर पोहोचलं. माल हस्तांतरणाचं काम सुरू. इराणसोबतच्या युद्धात यशस्वी होण्यासाठी अमेरिकेला भूदलाची गरज नाही आणि हे युद्ध काही आठवड्यातच संपेल. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या 15 कलमी प्रस्तावावर इराणकडून कोणताही औपचारिक प्रतिसाद नाही. अमेरिकेसोबत चर्चा वाटाघाटींच्या पातळीवर पोहोचली नसल्याचं इराणनं केलं स्पष्ट. पश्चिम बंगालमध्ये भाजपाकडून तृणमूल काँग्रेस विरोधातील भाजपाचं आरोपपत्र जाहीर. अराजकता, अनागोंदी, आर्थिक घसरण आणि घुसखोरी मोठ्या प्रमाणात बळावल्याचा आरोप. राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई-प्रशासन सुधारणा तसंच सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत सर्वोत्तम अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि आजपासून IPLच्या 19व्या हंगामाचा थरार सुरू. बेंगळुरूमधल्या चिन्नास्वामी मैदानावर गतविजेता RCB आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार या हंगामाचा पहिला सामना.